नमस्कार मित्रांनो, लायब्ररी सायन्स अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, जर तुम्हाला लायब्ररी सायन्सच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर 99 21 273 558 या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता. व्हॉट्सअप मेसेज करताना लायब्ररी सायन्स अशा प्रकारे मेसेज टाईप करा जेणेकरून तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन केले जाईल. या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने 10 ऑगस्ट 2026 रोजी एक नवीन राजपत्र किंवा गॅजेटेड प्रसिद्ध करण्यात आलं. या गॅजेटेडनुसार महाराष्ट्रामध्ये ग्रंथपाल ही भरती वेगवेगळ्या कोणत्या डिपार्टमेंटच्या अंतर्गत होणार आहे आणि तुमच्याकडे कोणत्या डिपार्टमेंटला ग्रंथपाल पदासाठी कोणती पात्रता पाहिजे या संदर्भात, म्हणजे लायब्ररीयन असेल, असिस्टंट लायब्ररीयन असेल, ज्युनियर लायब्ररीयन असेल, लायब्ररी असिस्टंट असेल किंवा लायब्ररी अटेंडंट असेल, या पदासाठी तुमच्याकडे कोणती पात्रता असणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातील एकूण कोणत्या डिपार्टमेंटमध्ये आता आगामी काळामध्ये लायब्ररी सायन्स या विषयाच्या किंवा या पदासंदर्भाची भरती प्रक्रिया येणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. व्हिडिओ थोडा लांब होईल पण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. तर या ठिकाणी पहा, 10 ऑगस्ट 2026 रोजी हे प्रसिद्धीपत्र किंवा गॅजेट प्रकाशित करण्यात आलं आणि या गॅजेट यापूर्वी जी काही पदभरती संदर्भाची पात्रता होती तर ती रिवाइज करून या ठिकाणी आता नव्याने 2026 हे सेवा प्रवेश नियम या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. आणि या दिनांकापासून म्हणजे कालच्या तारखेपासून 11 ऑगस्ट 2026 पासून हे राजपत्र या ठिकाणी अंमलात येत आहे. म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटच्या पदासाठी आता हीच पात्रता या ठिकाणी ग्राह्य धरली जाणार आहे. तर कोणत्या विभागासाठी एकूण पात्रता काय असेल याची संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहूया. परत एकदा रिमाइंडर करतो, जर व्हॉट्सअप ग्रुपला जर तुम्हाला जॉईन व्हायचे असेल, ही PDF तुम्हाला जर हवी असेल तर 99 21 273 558 या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता. तर पहिला विभाग आहे मित्रांनो, या ठिकाणी पहा, पशुसंवर्धन व मत्स्य विभागाच्या अंतर्गत लायब्ररी सायन्सच्या जागा असतात. प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये लायब्ररी सायन्सवर जागा असतात. तर त्या पदासाठी या ठिकाणी लायब्ररीयन पदाचा या ठिकाणी उल्लेख आहे. म्हणजे त्या गॅजेटमध्ये जी तुम्हाला आता मी गॅजेट दाखवलं तर 160 पेजेसचं गॅजेट आहे. तर त्यामध्ये आपल्या पदासाठी जी काही महत्त्वपूर्ण पदं आहेत किंवा जी काही इन्फॉर्मेशन असेल तर ती इन्फॉर्मेशन मी घेतलेली आहे. तर लायब्ररीयन या पदासाठी या ठिकाणी पहा, तुमच्याकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची जर पदवी असेल, एनी डिग्री असेल आणि त्यासोबतच तुमच्याकडे डिप्लोमा किंवा डिग्री इन लायब्ररी सायन्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला अॅनिमल अँड हजबेंडरी फिशरीज डिपार्टमेंटच्या अंतर्गत लायब्ररीयन या पदासाठी जर फॉर्म भरायचा असेल तर तुमच्याकडे एनी ग्रॅज्युएशन पाहिजे आणि डिप्लोमा लायब्ररी इन सायन्स पाहिजे किंवा डिग्री इन लायब्ररी सायन्स म्हणजे बिलीप पाहिजे किंवा डिलीप असेल तर तुम्ही या पदासाठी फॉर्म भरू शकता. त्यानंतर दुसरा विभाग आहे वित्त विभागाच्या अंतर्गत, GST विभागाच्या अंतर्गत जागा असतात. लायब्ररीयन पद आहे. तर त्या पदासाठी आणि पहा, मान्यताप्राप्त विद्यापीठाची म्हणजे तुमच्याकडे कोणत्याही विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी पाहिजे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणतीही पदवी पाहिजे, म्हणजे BSc असेल, BCom असेल, कोणतीही पदवी असेल तर तुम्ही या ठिकाणी त्यासोबतच तुम्हाला डिप्लोमा किंवा डिग्री इन लायब्ररी सायन्स पाहिजे, म्हणजे बिलीप किंवा डिलीप तुम्ही असेल तर तुम्ही या विभागाच्या अंतर्गत फॉर्म भरू शकता. त्यानंतर तिसरा विभाग आहे वन विभागाच्या अंतर्गत, फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अंतर्गत असिस्टंट लायब्ररी अटेंडंट आहे, हे जे एक पद आहे. तर या पदासाठी तुमच्याकडे एनी ग्रॅज्युएशन तर पाहिजेच, सोबत तुमचं डिप्लोमा डिग्री इन लायब्ररी सायन्स म्हणजे एकंदरीत आतापर्यंत जे आपण डिपार्टमेंट पाहिले 3, तर त्या तिन्ही डिपार्टमेंटमध्ये जर तुम्हाला लायब्ररी सायन्समध्ये फॉर्म भरायचा असेल तर तुमच्याकडे कोणतीही पदवी सोबतच तुमच्याकडे डिप्लोमा लायब्ररी सायन्स किंवा बिलीप पाहिजे. त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाच्या अंतर्गत, जनरल ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटच्या अंतर्गत कोणकोणते पद आहेत तर या ठिकाणी पहा, एकूण 3 पद आहेत यामध्ये. लायब्ररी कम रेफरन्स लिस्ट असिस्टंट, त्यानंतर डेप्युटी लायब्ररीयन आहे, त्यानंतर असिस्टंट लायब्ररीयन असेल, अशा 3 पदासाठी ही पदभरतीची जाहिरात प्रकाशित होईल. तर या पदासाठी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, या पदासाठी शासन मान्य विद्यापीठाची पदवी किंवा शासनाने मान्य केलेली समकक्ष पात्रता, त्यासोबतच तुमच्याकडे डिप्लोमा डिग्री म्हणजे याही पदासाठी तुमच्याकडे एनी ग्रॅज्युएशन प्लस डिप्लोमा असेल तरी चालते, बिलीप असेल तरी चालते, दोन्हीपैकी एक असेल तरी या ठिकाणी तुम्हाला जमणार आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा विभाग, या विभागाच्या अंतर्गत आगामी काळाच्या अंतर्गत मोठी भरती प्रक्रिया होणार आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत या ठिकाणी पहा, हायर अँड टेक्निकल एज्युकेशन डिपार्टमेंटच्या अंतर्गत ही पदभरती आहे. तर या पदामध्ये किंवा या डिपार्टमेंटच्या अंतर्गत कोणकोणते पद आहेत तर तुम्ही या ठिकाणी पदाचे नाव सुद्धा लक्षात ठेवा. असिस्टंट लायब्ररीयन असेल, लायब्ररीयन क्लास 3 असेल, लायब्ररीयन कम वॉर्डन असेल, लायब्ररीयन
लायब्ररी इन्स्पेक्टर असेल, त्यानंतर टेक्निकल असिस्टंट किंवा डिस्ट्रिक्ट लायब्ररीयन असेल, इश्यू असिस्टंट असेल आणि लायब्ररी असिस्टंट क्रिटिकल असेल. तर अशा प्रकारचे या पदासंदर्भाची ही भरती प्रक्रिया होईल. तर या सर्व पदासाठी म्हणजे विशेष म्हणजे काही पदासाठी डिप्लोमा किंवा काही पदासाठी डिग्री ही पात्रता नमूद आहे. म्हणजे एकंदरीत या ठिकाणी जर तुमच्याकडं प्रत्येक डिपार्टमेंटच्या अंतर्गत जी काही जागा आहे तर त्या जागेसाठी जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुमची एनी डिग्री, डिप्लोमा किंवा डिग्री सोबतच या डिपार्टमेंटच्या अंतर्गत बिलीप किंवा सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं. सर्टिफिकेट इन लॅब्रेन्सिप म्हणजे जर तुमच्याकडे LTC सर्टिफिकेट जर असेल किंवा 6 महिन्याचं सर्टिफिकेट असेल तर तुम्ही या पदासाठी फॉर्म भरू शकता. त्यानंतर लेबर डिपार्टमेंटच्या अंतर्गत तुम्ही या ठिकाणी पहा लायब्रेरियन हे पद आहे. या पदासाठी तुम्ही पाहू शकता लायब्रेरियन BOM, त्यानंतर लायब्रेरियन NG अशा प्रकारचे हे 2 पद आहेत. तर या दोन्ही पदासाठी तुमच्याकडे एनी डिग्री आणि डिप्लोमा किंवा डिग्री लायब्ररी सायन्समध्ये तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर विधी व न्याय विभागाच्या अंतर्गत सुद्धा तुम्हाला जर लायब्ररियन या पदासाठी फॉर्म भरायचा असेल तर तुमच्याकडे एनी ग्रॅज्युएशन, डिग्री किंवा डिप्लोमा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. मराठी भाषा विभागाच्या अंतर्गत या ठिकाणी पहा किती पद आहेत. तर लायब्ररी असिस्टंट आहे, ज्युनियर लायब्ररियन आहे, लायब्ररी अटेंडंट आहे. तर या तिन्ही पदासाठी तुम्हाला एनी डिग्री सोबतच डिप्लोमा, डिग्री इन लायब्ररी सायन्स हे पद तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. वैद्यकीय शिक्षण औषध विभागाच्या अंतर्गत तुम्हाला लायब्ररियन असेल, असिस्टंट लायब्ररियन असेल, त्यासोबतच जे काही इतर 3 पद आहेत या तिन्ही पदासाठी किंवा डॉक्युमेंट लिस्ट या पदासाठी जर तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल कॅटलॉगर या पदासाठी तर तुमच्याकडे पदवी सोबतच डिप्लोमा डिग्री असणं गरजेचं आहे. जे विद्यार्थ्याकडे डिप्लोमा आहे तर ते विद्यार्थी डिप्लोमा सुद्धा फॉर्म भरू शकतात. ज्या विद्यार्थ्याकडे बिलीफ आहे तर ते विद्यार्थी सुद्धा फॉर्म भरू शकतात. दोन्हीपैकी एक ऑब्लिकमध्ये या ठिकाणी तुम्हाला मागितलेलं आहे. त्यानंतर शालेय शिक्षण विभागाच्या अंतर्गत जे काही शिक्षकेतर पदासंदर्भाची भरती प्रक्रिया आता राबवली जाणार आहे तर त्या पदासाठी सुद्धा एक महत्त्वपूर्ण या ठिकाणी जो काही कालचा शासन निर्णय प्रकाशित झाला तर त्या शासन निर्णयानुसार या ठिकाणी जे काही लायब्ररियन पद आहे तर त्या पदासाठी सुद्धा जे काही पात्रता असेल तर ते एनी ग्रॅज्युएशन, डिग्री प्लस डिप्लोमा आहे. तर अशा प्रकारे सर्व पदासाठी म्हणजे जे गॅजेट या ठिकाणी आता प्रकाशित करण्यात आलं आहे, जे पद आहेत तर त्या सर्वच पदासाठी कोणकोणते लायब्ररियन असेल, असिस्टंट लायब्ररियन असेल, ज्युनियर लायब्ररियन असेल, लायब्ररी अटेंडन्स असेल किंवा असिस्टंट असेल किंवा लायब्ररी इन्स्पेक्टर असेल, सर्वच पदासाठी तुमची एनी ग्रॅज्युएशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. एनी ग्रॅज्युएशन म्हणजे तुमचं BA असेल, BCom असेल, BSc आले कोणत्याही फील्डमधलं तुम्ही ग्रॅज्युएशन केलं असेल तर तुम्हाला त्यासोबत तुमचं डिप्लोमा इन लायब्ररी सायन्समधलं 1 वर्षाचं सर्टिफिकेट कोर्स पाहिजे, डिप्लोमा किंवा डिग्री बिलीफ जर असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. अशा प्रकारचा एक महत्त्वपूर्ण गॅजेट लायब्ररी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी प्रकाशित करण्यात आलं आहे. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. जर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला जर जॉईन व्हायचं असेल, लायब्ररी सायन्समधले जर ऑथेंटिक अपडेट जर हवे असतील आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून महाराष्ट्रामध्ये आपला विषय आपल्याला मोठा करायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं आगामी काळामध्ये काही भरती प्रक्रिया राबवल्या जाणार आहेत तर त्या भरती प्रक्रियेसाठी सर्वांनी एकत्रित राहण्यासाठी हे आपण महाराष्ट्रातलं पहिलं YouTube चॅनल आपण सुरुवात केली. त्यामुळे तुम्हाला सर्वांचा सपोर्टची गरज आहे. 99 21 273 558 या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा. काही प्रश्न असतील तर प्रश्न विचारा. ग्रुपला जर जॉईन व्हायचे असेल तर लायब्ररी सायन्स अशा प्रकारे टाईप करा. तुम्हाला ग्रुपची लिंक येईल त्यावर तुम्ही जॉईन करू शकता. धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.